अतिशय सुंदर नियोजन केलं म्हणून सर्व ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद देतो. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण दररोज येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून दुधडकर ग्रामस्थांच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. तुम्हालाही धन्यवाद. आज पुन्हा एक विशेष आहे. संत सेना महाराजांची पुण्यतिथी आहे. मी गेल्या वर्षी माझ्याकडे होतच ते. सर्व समाजामध्ये संत आहे. असा एकही समाज नाही की ज्याच्या संत नाही. असा एकही संत नाही ज्याला आपल्या समाजाबद्दलचा स्वाभिमान नाही. आपण प्रमाण शोधा. त्या संतांनी समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला. तुकाराम महाराज पण कुणबी शब्द घातलाच का नाही. बरे देवा कुणबी केलो, बरे देवा कुणबी केलो, बरे देवा कुणबी केलो, बरे देवा नाही तर दंबे असतो मेलो, नाही तर दंबे असतो मेलो, नाही तर दंबे असता 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 मेलो. बरे देवा कुणबी केलो, बरे देवा कुणबी केलो, नाही तरी दंबे असतो मेलो, नाही तरी दंबे असतो मेलो. अरे बरे देवा कुणबी केलो, बरे देवा कुणबी केलो, नाही तरी दंबे असतो मेलो, नाही तरी दंबे असतो मेलो. बरे देवा कुणबी केलो, नाही तरी दंबे असतो मेलो. समाजाचा स्वाभिमान. सावता बाबा आम्ही माळियाची जात, शेत लावू बागायत. नरहरी महाराज देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. सगळी प्रमाण शोधा. त्या संतांनी आपल्या आपल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला. तसं सेना महाराज नावियाचे वंशी, नावियाचे वंशी, नावियाचे वंशी, नावियाचे वंशी. जन्म दिला ऋषिकेशी, जन्म दिला ऋषिकेशी, जन्म दिला ऋषिकेशी, जन्म दिला ऋषिकेशी. प्रति पाळावे धर्मासे, प्रति पाळावे धर्मासे, प्रति पाळावे धर्मासे, प्रति पाळावे धर्मासे. व्यवहारासे न संडे, व्यवहारासे न संडे, व्यवहारासे न संडे, व्यवहारासे न संडे. ऐका स्वधर्म विचार, 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 स्वधर्म विचार, ऐका स्वधर्म विचार, ऐका स्वधर्म विचार. नावियाचे वंशी, जन्म दिला ऋषिकेशी, प्रति पाळावे धर्मासी, व्यवहारासी न संडे. नावियाचे वंशी, जन्म दिला ऋषिकेशी, प्रति पाळावे धर्मासी, व्यवहारासी न संडे. त्या समाजातील संतांनी समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला. नावियाचे वंशी, जन्म दिला ऋषिकेशी, आम्ही वारिक वारिक करू हजामत वारिक. पण समाजाचा उल्लेख केला. पण एक लक्षात ठेवा, संत समाजापुरता नाही, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. आज त्यांची पुण्यतिथी आहे, पुण्यस्मरण आहे. पुण्याचा संचय करणारा पुण्यात्मा ज्या तिथीला देह ठेवतो त्याला पुण्यतिथी म्हणतात. आणि म्हणून ती आजची तिथी
आजची तिथी बरं का संतोषराव, हो म्हणत जाणार, पाठच नाही तर काय हो नाही. आजची तिथी म्हणा, काय म्हणा, पाठच नाही ना. तिथी ते द्वादशी श्रावण मास, तिथी ते द्वादश श्रावण मास, सेना सांगोनिया जातो सकळासी, सेना सांगोनिया जातो सकळासी, तिथी द्वादशी श्रावण मास, तिथी द्वादशी जमला आता अशोकराव. आजची तिथी सेना सांगुणया जातो सकळासी, तिथी ते द्वादशी श्रावण मास, श्रावण वद्दे द्वादशी सेना बैसे समाधीसे. उल्लेख केला. आपल्या बोलण्याला पुरावा पाहिजे का नाही. ते प्रकाश साठे महाराज म्हणतात, व कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा असावा, म्हणून मी 2 प्रमाण सांगितली. आणि जर कीर्तनकार पुरावा देत नसेल तर त्याला पुरावा, म्हणून तिथी ते द्वादशी श्रावण मास. विठ्ठल 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 गोपाल काल्याचं कीर्तन म्हटलं, सर्वांना माहित आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ. सगळं पाठ झालं बरं का पोपळ साहेब. गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं. अरे गोकुळ सोडलं म्हणजे बारीक विचार करा. फक्त गोकुळ नाही सोडलं, याच्यावर कीर्तन होईल एवढं सोडलं. वृंदावन सोडलं, गोवर्धन सोडलं, यमुना सोडली, आपले गोपाळ सोडले, गोपिका सोडल्या. ज्या मायनं बोटाला धरून वाड्यात चालणं शिकवलं ती माय सोडली. ज्या बापानं लढे पुरवले तो नंद पाटील सोडला. आईची आठवण येईल म्हणून जिनं मस्तकाला पट्टी बांधून मोराचा पीस खोवला होता तो सोडून मायच्या पायाजवळ ठेवला. जातो आई. घोंगडी सोडली, काठी सोडली, कमरेचा सेला सोडला, त्याच्यातली बासरी सोडली. तेव्हा जगाचा बाप रडला. एक लक्षात घ्या. अजूनही रडतो, अजूनही रडतो. दूर से देखे तो समुंदर, दूर से देखे तो समुंदर, नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है. वैसे दूर से देखे तो श्री कृष्ण भगवान है, लेकिन मुरली के लिए बहुत रोता है. पुन्हा नाही, पुन्हा बासरी वाजवली नाही. एकदा गोकुळात बासरी सोडली, पुढे अर्जुनाच्या रथावर शंख वाजवला पोपळ साहेब. बासरी नाही. मी काय सोडलं याकरता सांगतो. ते साधन आता इथे मला अशोकरावने सांगितलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संकल्पनेतलं हे गाव. पुरस्कार मिळाला, त्याच्यात सर्वांचा वाटा आहे. सरपंच असेल, उपसरपंच असेल, ग्रामविकास अधिकारी असेल, ग्रामपंचायतचे सदस्य असेल, आणि गरिबापासून श्रीमंतापर्यंतचं अख्खं दुधड गाव असेल. नोहे एकल्याचा खेळ. राष्ट्रसंत. आता राष्ट्रसंत कोणी लावत असेल, मी बरोबर वेळेत संपवतो. अजून मला महाराष्ट्र वैतागला नाही.
बरोबर पूर्ण करतो वेळेमध्ये. विठ्ठल विठ्ठल. चला विठाला विठाला विठ्ठल हे विठाला विठाला राष्ट्रसंत तुकडोजी. आता या गावाला पुरस्कार मिळाला आणि आम्ही तिकडचेच आहोत. बरं का? राष्ट्रसंत तुकडोजी. त्यांना राष्ट्रसंत का म्हणतात? राष्ट्राकरता जन्मभर भजन केलं, राष्ट्रासाठीच खंजिरी वाजवली ज्या संतांनी. बरं तेव्हा अनुकूलता होती का? थोडं वाकडं बोललं की लगेच इंग्रज सरकारचे अधिकारी अटक करायचे. तो जमाना, त्यावेळेला भजन ते इंग्रजाच्या विरुद्ध. राष्ट्रसंत तुकडोजीचं भजन असलं की इंग्रज अधिकारी उभे असायचे. राष्ट्रसंत पहिला खंजरीला नमस्कार करायचे आणि मग म्हणायचे, अंग्रेजो. राष्ट्रसंत उगत आहे का? भारत को कमजोर मत समझो, ये मत समझना कि हमारे पास एटम बम है, हमारे पास मिलिट्री है. अरे भारत के पास भी एटम बम और मिलिट्री है. अगर आपको दिखाई नहीं देती होगी तो मैं तुकडोजी बताता हूं. पत्थर के हम बाम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. हे राष्ट्रासाठी भजन. आता याच्यावर कीर्तन होईल. हे लक्षात आलं ना? राष्ट्रसंत का म्हणतात? हे दगड दिसतात ना, अंग्रेजी लोकांना सांगायचे, दगड दिसतात ना, याच्या आम्ही आटम बॉम्ब करू आणि जेवढे आमचे पुढे बसलेले भक्त ही मिलिटरी होईल. पत्थर के हम बाम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. मत समझना कि भारत कमजोर है. चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है. ते पेटायचे इंग्रज अधिकारी. हे कोणकडे गेलो मला एक राष्ट्रसंतावर चालू आहे. बरोबर करू आपण. बरोबर, तुम्हाला गोड वाटतं मला माहित आहे. ते खवळायचे तरुण. तरुण पुढे बसलेले असायचे. तरुणांचं रक्त तापवायचे राष्ट्रसंत. चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है. उठो जवानो बढ़ाई छाती, अब पहलाना मुश्किल है. पेटून उठायचे. मग त्यांना अटक व्हायची. राष्ट्राकरता जन्मभर भजन केलं म्हणून सार्थ नाव राष्ट्रसंत. विठ्ठल विठ्ठल. चला विठाला विठाला विठ्ठल हे कुठून वाढलं मी शुद्धीवर आहे. तरुणांना म्हणायचे, अरे कशाला फिरतो तू, रिकामा कशाला फिरत रे, तुझं गावच नाही का तीर्थ. त्यांचे भजन आहे. म्हणून तुम्ही तुमचं दुधड गाव तीर्थ केलं. राष्ट्रसंतांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या संकल्पनेतलं गाव झालं. घाबरला का तरुण गड्या रे, तुझा पुढारी आला, गड्या रे तुझा पुढारी आला. आणि गाव निर्मळ झाले की देवाला प्रार्थना करायचे, कधी येशील मन मोहना पाहण्या भारत आपुला पुन्हा. आता जर असते तर त्यांनी म्हटलं दुधडला पाहायला या एकदा. हे का नाही? मी तिथून वाढला राष्ट्रसंत. पण खंजेरी जसं देवानं बासरी. होऊन जाऊ दे ना आता. गोकुळात बासरी सोडताना देव रडला, राष्ट्रसंत खंजेरी सोडताना रडले. शेवटचं भजन ते जुने हनुमान मैदान आहे पंढरपूरला. एकादशीला राष्ट्रसंत तुकडोजीचं भजन व्हायचं पंढरपूरच्या एकादशीच्या यात्रेत. आणि प्रचंड गर्दी. आधीच हाऊसफुल व्हायचं जुने हनुमान मैदान. राष्ट्रसंताचं दरवर्षी भजन एकादशीला. शेवटची अवस्था, त्यांना कॅन्सर झाला होता राष्ट्रसंतांना. बरं का? जरा विचार करा. जन्मभर भजन केलं पण प्रारब्ध भोगावंच लागलं. कॅन्सर झाला. काही काही माणसं म्हणतात ना, मग आम्ही नाही का बरे? कधी भजनात नाही, कधी कीर्तनात नाही, कधी तमाशा चुकवत नाही, तरी आम्हाला साधं सर्दी पडसं नाही. आणि रात्रंदिवस भजन करू करू कॅन्सर. काय फायदा? भजनाचा फायदा ते दुःख पेलण्याची ताकद येणे, हा भजनाचा फायदा. लक्षात घ्या.
पाहते पांडव